एकनाथ शिंदेंवरील टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागलेली आहे। नवनाथ बन यांनी शिंदेंवर टीका टाळायला हवी होती असं शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। भाजप नेत्यांच्या भाषेवर शिवसेनेचा आक्षेप आहे। शिवसेना भाजपमधील कटुता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। जी24 तासच्या एका खास कार्यक्रमामध्ये नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना राजू वाघमारे यांनी या संदर्भातली नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतलेला आहे। नवनाथ बन यांनी शिंदेंवर टीका टाळायला हवी होती असं विधान शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी जी24 तासच्या एका विशेष कार्यक्रमात केलं। नवनाथजी, तुम्ही आणि मी आपण माध्यम प्रमुख जरी असलो तरी नेत्यांबद्दल बोलण्या एवढे आपण मोठे नाही याचं भान तुम्ही सकाळी ठेवायला पाहिजे होतं। ते तुम्ही ठेवलेलं नाही। ती तुमच्याकडून आणि तुमच्या पक्षाकडून झालेली मोठी चूक आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की ज्यावेळी निलेश राणेंनी जे काही केलं ते आमच्या पक्षाचे नेते आहेत। तुमचा नेता त्यांच्या विरोधात जे बोलतोय त्याला ती क्रिया आणि प्रतिक्रिया होती। त्या क्रिया आणि प्रतिक्रिया या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असतात। याची सुरुवात जर म्हणाल तर सगळ्यात सुरुवात जर निवडणुका सुरू होण्याच्या आधी जर सुरुवात म्हणाल तर ती गणेश नाईकांकडून झाली। गणेश नाईकांनी ज्या पद्धतीने जनता दरबार इतर गोष्टी या ज्या सुरू केल्या त्याच्यावरून या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली। हे करायची काही गरज नव्हती। बरं, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून आता मी तेवढा मोठा नाही की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल बोलायचं, पण जर तुम्ही सर्वसाधारण गोष्टी बघाल तर ज्या बिचारे बावनकुळे साहेब हे सगळीकडे आदरणीय रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर संपूर्णपणे सगळ्यांना एकत्र घेण्याची भाषा आदरणीय बावनकुळे साहेब करतायत। मी त्या दिवशी ज्यावेळी रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया आली की 2 तारखेपर्यंत युती ठेवायची आहे याच्यावर मला विचारलं, मी बोलू शकत होतो पण मी काय बोललो रवींद्र चव्हाण बरोबर बोलले, 2 तारखेपर्यंत आम्हाला काही नको आणि याचा अर्थ असा नाही की आमची युती तुटणार आहे। त्याच्यामुळे आम्ही कधीच हा धर्म आम्ही पण पाळला।